नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भेंडीची लागवड कशी करावी याच्याबद्दल माहिती घेणार आहेत आणि भेंडी पिकातून तुम्ही 80 ते 90 तोड्यांचं उत्पादन कसं मिळवू शकता याच्याबद्दल माहिती घेणार आहे. त्याच्यामुळं हा माझा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हा बघू शकता, हा माझा भेंडीचा प्लॉट आहे. या भेंडीच्या प्लॉटची मी लागवड 15 एप्रिल 2025 रोजी केली होती आणि याच्यामधून मी कमीत कमी 77-78 तोड्यांचं उत्पादन घेतलं आहे. आता हा प्लॉट संपण्याच्या मार्गावर आहे, तरी पण याच्यामधून अजून मी 10 ते 12 तोड्यांचं मला उत्पादन भेटेल. तुम्ही अशी लागवड करून भेंडीचं भरपूर उत्पादन मिळवू शकता. हा प्लॉट बघू शकता, वर पण अजून भेंडी कशी जिवंत आहे आणि असं तुम्हाला भेंडीची लागवड करून बंपर उत्पादन मिळवण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. हे बघू शकता भेंडी कशी मस्त आहे. तर तुम्हाला भेंडीची लागवड करण्यासाठी हे बघू शकता, तुम्ही ठिबकने लागवड करा. ही माझी ठिबक आहे. आज 2 ऑक्टोबर आहे. आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवतो. माझ्या भेंडीचा तुम्ही फुटवा बघू शकता, 1 2 3 4 आणि आता त्याला फुटवा आलेले, त्याचं उत्पादन मी घेतो. हे बघू शकता. तर असा फुटवा होण्यासाठी तुम्हाला एप्रिल ते मे महिन्याच्या 2 तारखेच्या आतमध्ये भेंडी लागवड करावी लागेल. तेव्हा गरमी असते, वसंत ऋतू असतो आणि भेंडीला फुटवा व्हायला चालू होतो आणि पावसाळ्यामध्ये भेंडीला भाव भरपूर असतो. त्याच्यामुळे तुम्ही पावसाळ्यात भेंडीची लागवड करा आणि त्याचं सगळं नियोजनाचे व्हिडिओ माझे आहेत, ते तुम्ही बघून तशा पद्धतीने रोग नियंत्रण करा. तर तुम्ही भेंडीची लागवड करण्यासाठी मी 1.25 फुटाच्या ठिबकचा वापर करतो. कलिंगडसाठी जी वापरतो तीच भेंडीच्या पिकासाठी वापर करतो. तुम्ही 1 फुटाच्या ठिबकचा वापर करा आणि दोन्ही साईडला ठिबक 1 फुटाची वापर करा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटच्या ठिकाणी या साईडला 2 बियांची लागवड करा, या साईडला 2 बियांची लागवड करा आणि त्या साईडला 2 बियांची लागवड करा. अशी प्रत्येक फुटावर 4-4 बियांची लागवड करा. आणि तुम्ही हे बघू शकता, मी दोन्ही सरींमधील अंतर हे 6 फुटाचं ठेवलं आहे, कारण पावसाळ्यामध्ये भेंडी ही भरपूर गच्च होते आणि आपल्याला भेंडी तोडायला पावसाळ्यात त्रास होतो. त्याच्यामुळं तुम्ही भेंडीची लागवड करताना 2 ओळींमधील अंतर हे 6 फूट ठेवा आणि तुम्ही भेंडी लागवड करण्यासाठी 1 फुटाचा वापर करा आणि 1 फुटाच्या प्रत्येक पॉईंटवर या साईडला 2 गोल्यांची लागवड करा आणि त्या साईडला 2 बियांची लागवड करा. तेव्हा तुमची मोकळी भेंडी राहिल्यानंतर तिला फुटवा व्हायला चालू होतो आणि तुम्ही जास्त गच लावल्यानंतर फुटवा होत नाही आणि तुम्हाला उत्पादन थोडं कमी मिळतं आहे. त्याच्यामुळं भेंडी ही तुम्ही सुटसुटीत लावा, तेव्हा तुमच्या भेंडीला फुटवा होईल. माझ्या भेंडीला फुटवा तुम्ही बघू शकता भरपूर आलेले आहे आणि आता माझे 70-77च्या पुढं तोडे झालेत. अजून त्याचे 10-12 तोडे मला भेटतील. फुटव्याची भेंडी पण मस्त असते. हे बघू शकता तुम्ही आता कशी हिरवीगार आहे. असंच उत्पादन घेण्यासाठी तुम्ही माझे नवनवीन येणारे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर लोकांना शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, का जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोचली जाईल. माझ्याकडं भेंडीवरील मर रोग असू दे, कुठले सर्व रोग असू द्या, मी त्याच्यावर 100% नियंत्रण आणतो. त्याच्यामुळं माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी नवीन माहिती घेऊन.